माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 27 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 44 श्री दत्त गोरक्षनाथ यांची भेट. श्री गणेशाय नमः. अवंती नगरीचा राजा भृतुहरी यास परमार्थ साधना मार्गास लावून तेथून गुरुशिष्याची जोडी आपल्या पुढील प्रवासास निघाली. आपल्या संप्रदायाचा प्रचार करीत विस्तार करीत ते कच्छ भुज या प्रांतात आले. तेथे त्यांनी अनेक लोकांना सन्मार्गास लावून पंथाचे मोठे कार्य केले. आपल्या पंथाच्या कार्यासाठी सद्गुरू मच्छिंद्रनाथांना तेथे ठेवून गोरक्षनाथ पुढच्या प्रवासासाठी उत्तरेकडे गेले. तो मार्ग हा काहीसा अवघड होता. त्या मार्गावरील तीर्थक्षेत्रे पाहत संधी मिळेल तेथे पंथाचे कार्य प्रसार करीत गोरक्षनाथ पुढे मेरू पर्वतावर आले. अनेक द्वीपे पाहत त्यांनी लंका किष्किंधा नगरी सुद्धा पाहिली. तेथून ते पुन्हा महाबळेश्वर परिसरात आले. तेथे अचानक गोरक्षनाथांना त्यांच्यासारखाच एक नाथपंथीय सिद्ध समोरून येताना दिसला. त्यांनी त्या जवळ येताच ओळखले. तो तर होता त्यांचा लाडका चरपट चौरंगी. बऱ्याच काळानंतर परस्परांना भेटून त्या दोघांना मोठा आनंद झाला. पुढे तर गोरक्षनाथांनी त्या चरपट चौरंगीस आपल्यासोबत पुढील प्रवासासाठी घेतले. त्यालाही गोरक्षाच्या सत्संगाने मोठा संतोष झाला. त्यानंतर ह्या जोडीने मल्हार राज्यात जाऊन तिथला राज्यकारभार पाहणाऱ्या मच्छिंद्रपुत्र मीननाथाची भेट घेतली. तेव्हा मीननाथास अपूर्व असा आनंद झाला. त्याने त्या दोन्ही नाथांचे उचित स्वागत केले, त्याचा आदर केला. त्यांच्याकडे आपल्या पितृदर्शनाची आस बोलून दाखवली. तेव्हा मीननाथाच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवीत गोरक्षनाथ त्यास म्हणाले, मीननाथा, धीर धर, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. त्यानंतर या मल्हार देशातून बाहेर पडून गोरक्षनाथ चरपटी सोबत घेऊन पश्चिम दिशेच्या रमणीय अशा एका क्षेत्रात आले. त्यांना तो सारा निसर्गरम्य परिसर इतका आवडला की त्यांनी तेथेच एक मठी बांधून काही काळ तेथे आपले वास्तव्य केले. ती त्यांची मठी गोरख मठी या नावाने प्रसिद्ध झाली. गोरक्षनाथ या परिसरात राहत होते, पण ते स्वतः कधी भिक्षेसाठी बाहेर कधीच दूर जात नसत. ते त्यांच्या योगशक्तीने आपली जोळी आकाशमार्गाने गावात पाठवीत. ती जोळी गावातून भिक्षा घेऊन पुन्हा आकाशमार्गानेच त्यांच्याकडे परत येत असे. स्वतः गोरक्षनाथांना वनस्पतीशास्त्राची मोठी माहिती होती. त्यांनी काय केले? त्यांनी अनेक औषधी उपयुक्त असे वृक्ष आपल्या त्या निवासस्थानाच्या परिसरात लावले. त्यांची चांगली देखभाल करून ते वाढवले. लोक कल्याणार्थ त्यांचा उचित वापरही केला. तेव्हा एकदा नाथांच्या मनात असा विचार आला की आपल्याकडे अनेक औषधी वृक्ष आहेत, ते सारे काही सर्वांना उपलब्ध होतील असे नाही. त्यापेक्षा या सर्वांचा अर्क काढून त्याच्या रसाचा एक गोळा करून आपण जर एक दिव्य औषधी वृक्ष निर्माण केला तर मग काय, गोरक्षनाथासारख्या सिद्धाला काय अशक्य. त्याने आपल्या मनातील त्या कल्पनेला अमूर्त स्वरूप दिले. सर्व वनस्पतीचा रस काढला, तो काही काळ ठेवला, तो आंबला, त्याचा गोळा करून तो गोळा जमिनीत लावून त्यांनी आपल्या योगसिद्धीच्या बळावर त्यापासून एक दिव्य औषधी असा एक गोरख आंबली नावाचा नवा वृक्ष तयार केला. अशा प्रकारेच काही दिवस काही चमत्कार घडवीत गोरक्षनाथ त्याच मार्गात वास्तव्य करून राहू लागले. तिकडे असे घडले की श्री दत्तात्रेय गिरनार पर्वतावर वास्तव्य करून राहिले. त्यांचे तिथं वास्तव्यासाठी आगमन झाले. ही वार्ता जेव्हा त्या परिसरातील सिद्ध साधू भक्त भाविकांना समजली, तसे ते श्री दत्तात्रेयच्या भेटीसाठी, दर्शनासाठी, कृपा पालनासाठी, मार्गदर्शनासाठी तेथे येऊ लागले. श्री दत्तात्रेयच्या वास्तव्याने तो गिरनार पर्वत लवकरच एका सत्संगाने स्थान बनला. अनेक साधू संत महंत योगी जपी तपी तेथे वारंवार येऊ लागले. एकदा अशीच दुपारची वेळ होती. श्री दत्तात्रेय आपल्या काही सिद्ध भक्त मुनिजनांसह त्यांच्याजवळ बसले होते. तेव्हा दत्तात्रेयांना अचानक अंगणात कसली तरी छाया पडताना दिसली. म्हणून दत्तात्रेयाने मोठ्या आश्चर्याने आकाशाकडे पाहिले तर त्यांना एक भरलेली भिक्षेची झोळी आकाशातून पुढे पुढे सरकत असताना दिसली. त्या दत्तात्रेयाची झोळी कुणाची, ती अशी कशी कुठे चालली, याची त्या भागातील सिद्ध योगी लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी दत्तप्रभूंना सांगितले की गुरुदेवा, ही नाथपंथीय योगी गोरक्षनाथांची झोळी, ती त्यांच्यासाठी भिक्षा गोळा करून घेऊन जात आहे. ते स्वतः भिक्षेत जात नाही, त्या भक्तांच्या दारातही त्यांची सिद्ध झोळीच आकाशमार्गाने जाते, भिक्षा गोळा करते, त्यांच्याकडे परत जाते.
ती माहिती ऐकली मात्र श्री दत्तात्रयांच्या मनात सिद्ध गोरक्ष योगीनाथास योगीराजास भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याबरोबर त्यांनी काय केले, त्यांनी आपल्या योगसिद्धीचा वापर केला. ती गोरक्षांची भिक्षेची जोळी आपल्या चरणाशी खाली उतरून घेतली. श्री दत्त प्रभूची ती गोरक्ष भेटीसाठी त्यांनी घडवून आणलेली अद्भुत अशी किमया होती. पण तिकडे मात्र असे झाले की रोज वेळेवर भिक्षा घेऊन येणारी आपली झोळी आली नाही. म्हणून गोरक्ष विचार करू लागले की माझी भिक्षेची झोळी कुठं गेली झोळी. भिक्षा येण्यास उशीर झाला तसा गोरक्षनाथांचा क्रोध जागा झाला. व क्रोध आपली झोळी वाटेत अडविण्याचे ते धाडस आज कोणी केले, का केले याचा विचार तपास घेण्यासाठी श्री गोरक्ष त्वरित बाहेर पडले. ते त्यांच्या योगसिद्धीच्या बळावर सर्वत्र संचार करून माझी भिक्षेची झोळी कुठे हे शोधत असताना गिरनार पर्वतावर आले. पाहता तो काय, त्यांना ती आपली झोळी एका वृक्षाखाली बसलेल्या श्री दत्तगुरूंच्या चरणाशी विसावलेली दिसली. ते पाहताच त्यांचा क्रोध उफाळून आला. त्याने रागारागाने विचारणा केली की माझी भिक्षेची झोळी आकाशमार्गाने माझ्याकडे येत असताना ती येथे खाली कोणी आणि का उतरवली. त्याचबरोबर गोरक्षांच्या क्रोधास खतपाणी घालणारी आणखी एक गोष्ट घडली. ती म्हणजे तेथे जमलेल्या सर्वांनी पुढे येऊन गोरक्षनाथांना वंदन केले, त्यांचे दर्शन घेतले. पण ती वृक्षाखाली बसलेली ती दत्तात्रेयाची मूर्ती काही हल्ली नाही, पुढे आली नाही. त्यांनी गोरक्षांना साधे नमने केले नाही. त्यामुळे तर गोरक्षांचा राग अधिकच वाढला. त्यांनी रागारागाने विचारणा करायला सुरुवात केली. माझी झोळी अडविणारे तुम्ही कोण? तुम्ही माझी भिक्षेची झोळी का आणि कशासाठी खाली उतरवली? माझी झोळी अडविणारे तुम्ही कोण? तुमचे नाव गाव काय? पंथ काय? माता पिता कोण? तुम्ही स्वतः आहात तरी कोण? तुम्ही स्वतःला समजता तरी काय? असे म्हणायला त्यांना उलट जाब विचारायची कमी केली नाही. तेव्हा तेवढ्याच शांत स्वरात ती दत्तात्र्यांची त्यास उत्तर दिले की या बाळा गोरक्षनाथा, अरे तू एक महानसिद्धी योगी हे मी जाणतो. तुला एकदा भेटावे अशी माझी इच्छा, पण तुझी आणि माझी भेट कशी होणार बरे? मीच तुझी झोळी खाली उतरवून घेतली बरं का. असो, निदान त्या निमित्ताने मला आज गोरक्ष म्हणजे नेमकं कोण ते तरी पाहायला मिळाले. या रूपात तुझी भेट झाली. खरंच तू मोठा सिद्धियोगी हे मला कळले. मला हे सुद्धा लक्षात आले की मी काही तुझ्या एवढा मोठा सिद्ध योगी नाही. इतकं बोलून दत्तात्रय गप्प झाले. ते केवळ आपल्या स्नेहाळ नजरेने त्या गोरक्षनाथकडे पाहू लागले. येथे नारद पुराणासंमत असलेला दत्तप्रबोध या ग्रंथाचा 44 भाग संपला. अध्याय 45 गोरक्षनाथांचे गर्वहरण. एकीकडे दत्तात्रेयाची न ढळणारी शांती संयम, दुसरीकडे गोरक्षनाथांचा क्षणोक्षणी वाढणारा राग. आता नेमकी काय होणार याची सभोवतीच्या लोकांना मोठी चिंता लागली हो. खरंच श्री दत्तात्रेयांनी आपण ती झोळी कोणत्या हेतूने खाली उतरून घेतली त्याचं कारण गोरक्ष सांगितले होते. पण त्यामागचा भेटीचा हेतू स्पष्ट नव्हता. परस्परांना आपापले योगसामर्थ्य दाखविण्यासाठी ही दत्ताची चाल होती असा त्यांचा समज झाला. त्यामुळेच ते मागे हटायला तयार नव्हते. त्यांच्या मनातला राग त्यांच्या बोलण्यातील प्रत्येक कटू शब्दातून व्यक्त होत होता. आपल्या हातून कोणता तरी जीवाचा अनादर होण्यातोय. आपण आपल्यासारख्याच एका योगी राजाशी अयोग्य वर्तन करतोय याची भानही गोरक्षास राहिले नव्हते हो. इतके नाही तर आपल्या कोणत्याच बोलण्याचा विभूतीवर काही परिणाम होत नाही याचाच त्यांना आणखीन राग आला. ते स्वतःच्या मनातील विवेक विचार या बाबतीत ताबा घालवून बसले होते. त्याचीच परिणिती म्हणून की काय, कोणताच मागचा पुढचा विचार जराही न करता गोरक्षनाथांनी दत्तात्रेयावर टाकण्यासाठी आपल्या हातीचा त्रिशूळ सरसवला. ते म्हणाले, थांब गोसावड्या, तुला तर चांगलीच दलगड होतो. आणि त्या आवेशाने 4 पावले पुढे आली. त्याबरोबर बाप रे, आता काय होणार असा विचार करून अनर्थ टाळायचा कसा असा विचार करीत सभोवतीचे लोक नको नको म्हणत मागे सरकले. इकडे जसा का गोरक्षाने साक्षात दत्तात्रेयांना मारण्यासाठी आपला त्रिशूळ सावरला, त्याबरोबर तिकडे मच्छिंद्रनाथाची ध्यान समाधी भंग पावली. त्यांना आपल्या शिष्याच्या हातून काहीतरी अनर्थ होतोय, अविचारी वर्तन घडते याची कल्पना आली. त्याबरोबर ते एका क्षणात तेथे येऊन उभे राहिले. त्यांनी गोरक्षास आवाज दिला, थांब गोरक्ष थांब, तुझ्या हातातला त्रिशूळ दत्तात्रेयांना मारू नको.
अचानकपणे गोरक्षाच्या कानावर त्यांच्या गुरुचे शब्द पडले. त्यांनी प्रत्यक्ष सद्गुरू मच्छिंद्रनाथांना तेथे आलेले पाहिले. नकळत त्यांची त्रिशूळावरची हाताची पकड थोडीशी सैल झाली. त्याबरोबर ते एका क्षणात तेथे येऊन हजर झाले. त्यांनी गोरक्षाचा आवाज दिला, थांब गोरक्ष थांब, तुझ्या हातातला त्रिशूळ दत्तात्रयाला मारू नको. अचानकपणे गोरक्षाच्या कानावर त्यांच्या गुरुचे शब्द पडले. त्यांनी प्रत्यक्ष सद्गुरू मच्छिंद्रनाथांना तेथे आलेले पाहिले. नकळत त्यांची त्रिशूळावरची हाताची पकड थोडीशी सैल झाली. त्यांना क्षणभर काही समजेना. आपले सद्गुरू येथे कसे आले, अचानक का आले? त्याबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट पाहिली. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणजे ज्या दत्ताशी गोरक्षनाथ भांडत होते त्याने त्यांची भिक्षेची जोळी खाली का उतरवली म्हणून ज्या विचारित होते. त्यांचे दत्तात्रयाच्या श्रीचरणावर स्वतः मच्छिंद्रनाथ हे लीन झाले होते. ते त्यांना वंदन करीत होते, प्रार्थना करीत होते. हे दत्तराजा, माझ्या शिष्याच्या हातून तुमचा जो अजानतेचा अनादराचा अपराध झालाय त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आपल्या सामर्थ्यवान गुरुने या अशा एका साध्या विभूती पुढे वंदन करावे. त्यांच्याकडे तीही शिष्यासाठी क्षमेची याचना करावी. याची त्यांच्या क्रोधात भरच पडली. त्यांच्या हातून गुरु आज्ञा मोडण्याची कृती घडलीच. मच्छिंद्राने नको नको म्हणत असतानाही रागाने, अविचाराने, अविकाने, अविवेकाने आपल्या हातातला तो त्रिशूळ इतक्या जोराने, द्वेषाने त्यांच्या छातीवर फेकला. आता हा त्रिशूळ श्री दत्तात्रयांना संपविणार असेच त्यांना सर्वांना वाटले. त्याप्रमाणे तो त्रिशूळ वेगाने गेला. त्याने दत्तप्रभूच्या छातीचा अचूक वेध घेतला. दुसऱ्या क्षणी तो त्रिशूळ त्यांच्या शरीरातून बाहेर पडला. मात्र इकडे श्री दत्तात्रयांना ना साधी जखम झाली किंवा साधी खरचटली पण नाही हो. त्याबरोबर गोरक्षाने पुन्हा तोच त्रिशूळ हाती घेतला. त्याने तसेच त्याच्यावर आणखी काही गुहार केले, पण प्रत्येक वेळी त्याचा त्या दत्तात्रयावर कोणताच परिणाम होत नव्हता. उलट ते गोरक्षाच्या पराभवावर गालातल्या गालात मंदहास्य करीत होते. सभोवतालचे लोक कोणी गोरक्षाची फजिती झाली, त्यास अपयश आले म्हणून हसत होते, तर लोकात श्री दत्तात्रयाच्या ईश्वर तत्वाची साक्ष मिळाल्याने ते त्यांच्या चरणावर झुकले होते. इतके घडूनही गोरक्ष मात्र अजूनही शांत झाला नव्हता. पुढे असे घडले की गोरक्षाने शेवटचा प्राणघातक हल्ला करण्याच्या इराद्याने त्रिशूळ सावरत जेव्हा दत्तात्रयाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा तोच अडखळला आणि खाली पडला. त्याचा त्रिशूळ त्यालाच लागला. त्याची जवळजवळ गतप्राण अशी अवस्था झाली. गोरक्षाची ती अवस्था झालेली पाहून मच्छिंद्रनाथांना अत्यंत वाईट वाटले. ते पुढे धावले. त्यांनी त्या जमिनीवर निचष्ट पडलेल्या गोरक्षाचे शिर आपल्या मांडीवर घेतले. ते शोक करीत म्हणाले, बा गोरक्षा, अरे तू हे काय केले? तुझा क्रोध, तुझा अहंकार, तुझे मीच सिद्ध योगी, हे विचारी मोठेपण यांनीच तू शेवटी तुझाच घात करून गेले ना. अरे तू या अविनाश अवताला त्रिगुणात्मक श्री ब्रह्मा, विष्णू, महेश्वरास कसे ओळखले नाही? तुला तुझ्या रागाने, अविचारी क्रोधाने, अहंकाराने इतके कसे अंध केले की त्या श्री दत्तात्रयांना विसरलास, त्यांना ओळखू पारखू शकला नाही? बाळा, अरे क्रोध अहंकार ह्या विनाशाला किती कारणीभूत ठरतो हे तुला कळले नव्हते का? त्यासाठी अशी प्रचिती घेण्याचे कारण काय? बाळा, आता तू जर मला सोडून गेलास तर मी काय करू? गोरक्षात जागा हो, डोळे उघड, त्या दत्तात्रयांना अनन्य भावे शरण हो. ती वात्सल्य मूर्ती आहे, ते तुला क्षमा करतील, ते तुझा उद्धार करतील. अरे आपल्या पंथाची श्री दत्त ही सुद्धा उपास्य देवता आहे, हे विसरू नकोस. हे आणि असं श्री मच्छिंद्रनाथाचे एकीकडे शिष्यास जागविण्याचे, दुसरीकडे त्या निमित्ताने श्री दत्तात्रयाची स्तुती करण्याचे कौशल्य ओळखले. श्री दत्तात्रयांना मच्छिंद्रनाथाचे यशस्वी विवेकाचे दुःख पाहावे ना. त्याने बसल्या जागेवरूनच आपला सव्य कर उंचावला. एका कपाट कृपा कटाक्षातच त्यांनी गोरक्षास उठवून बसवले. गोरक्ष उठला. त्याने एक वार आपल्या सद्गुरूंना त्या श्री दत्तात्रयांना पाहिले. मात्र त्याने धावत जाऊन क्षमायाचना करीत श्री अवधूतांचे पाय धरले. त्याबरोबर त्यास त्यांच्यातच तिन्ही देवतांचे दर्शन झाले. त्या एका दिव्य दर्शनानेच त्यांच्या सर्व वृत्तीचा पालट झाला. त्यास खऱ्या अर्थाने श्री दत्तात्रयाचे मूळ स्वरूप कळले. त्याने क्षमेची याचना करीत सर्व अपराधाचा त्यांच्यापुढे पाडा वाचून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा त्यांचे माथ्यावर प्रेमाने थोपटत श्री दत्त म्हणाले, उठ गोरक्ष बाळा, उठ. अरे तुझा सद्गुरू बघ तुझ्याकडे किती दुःखी कष्टी झाला आहे. आपण आपल्याच विचारी वर्तनाने गुरुस दुःखी कष्टी का करायचे बाबा? अरे तुझ्या भेटीसाठी मी तुझी झोळी, तुझ्या त्या झोळीबरोबर तुझा खोटा अहंकार,
गर्वही उतरवला आहे. तो यासाठी की अहंकार, गर्व हे घातकी शत्रू आहे. त्यांना योग्याने डोक्यावर बसवून घ्यायचे नसते, तर त्यांना पायाखाली घालायचे असते. असे बोधामृत पाजून श्री दत्तात्रेयांनी त्याच्या झाले गेले सारे अपराध विसरून मोठ्या वात्सल्य भावाने गोरक्षास आपल्या मिठीत घेतले. हे सख्य, ते प्रेम, ते बिंदूचे चैतन्य सागरास एकरूप होणे पाहिले. मात्र इकडे मच्छिंद्रनाथांना मोठी धन्यता वाटली. परस्परांच्या भेटीने, अनुरागाने थोड्याच वेळात तेथे एक आनंदाचे वातावरण फुलले. कसले वातावरण फुलले? आनंदाचे वातावरण फुलले. सभोवतीच्या लोकांनी एकाच वेळी त्या त्रिघांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणावर विनम्रपणे माथा झुकविला. येथे श्री नारद पुराण समत दत्त प्रबोध ग्रंथाचा 45वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.